नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात पुन्हा तेजी। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे अखेर कधी येणार सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर जागतिक सोयाबीन बाजाराचं परिदृश्य काय आहे, तर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आपण बघू शकतात की ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे या चारही देशातून सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आता याच्यामुळे झालं काय की एक जी आशा निर्माण झाली होती की जागतिक सोयाबीन बाजारभाव वाढणार, $12.5 ते $13 प्रति बुशेल पर्यंत पोहोचणार, ही शक्यता इथं समाप्त झाली आहे। आणि यामुळे मित्रांनो, आपल्याला जागतिक सोयाबीन बाजारभावामध्ये एप्रिल महिन्यात तरी कमीत कमी सुधारणा दिसणार नाही। हा मध्यंतरी थोडी बहुत 2-4 टक्क्याची तेजी, ही गोष्ट सोडून द्या, पण एक चांगली तेजी दिसणार नाही। याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाला जागतिक स्तरावरून आधार मिळण्याची शक्यता नाही। जर देशांतर्गत परिदृश्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कसं आहे की जो सोयाबीनचा शिल्लक साठा आहे तो तर कमी आहे, तुम्हाला माहिती आहे, दिवसेंदिवस कमी व्हायला आहे। आणि सोयाबीनची विक्री सुद्धा एप्रिल महिन्यात आपल्याला 1 लाख क्विंटल पर्यंत घसरताना दिसणार। यामुळे काही प्रमाणात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार मिळताना दिसू शकतो। परंतु निवडणुका संपेपर्यंत खाद्यतेलाची आयात सुरू राहणार, खाद्यतेलाचा विक्रमी साठा राहणार। यामुळे निवडणुका संपेपर्यंत आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड आणि पुन्हा तेजी दिसण्याची शक्यता वर्तविल्या जात नाही। यामुळे सोयाबीनची विक्री करण्याचा विचार आपल्या मनात असेल तर 4,500 4,600 चा भाव, म्हणजे इथून 100 ते 200 ची तेजी जी की दिसू शकते, पण टिकण्याची शक्यता नाही। मग इथं 50% सोयाबीन विक्री करा आणि शिल्लक असणार 50% सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही। मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये
कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।